पुणे महानगरपालिकेसाठी उद्या दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संयुक्त जाहीरनामा प्रसिद्ध करणार आहेत आणि या निमित्तानं उद्या सुप्रिया सुळे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्याला एकाच मंचावर पाहायला मिळणार आहेत। पुण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढत आहेत आणि या दोन्ही राष्ट्रवादींचा संयुक्त जाहीरनामा हा उद्या सकाळी प्रसिद्ध केला जाणार आहे। सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार, अजित पवार आणि अमोल कोल्हे यांच्या उपस्थितीमध्ये या जाहीरनाम्याचं प्रकाशन केलं जाणार आहे। विलेश खरमारे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अधिक माहितीसाठी आपण त्यांच्याकडे थेट जाणार आहोत। उद्या राष्ट्रवादीचा संयुक्तपणे ते लढत आहेत, त्यामुळे संयुक्त जाहीरनामा प्रसिद्ध होणार आहे आणि यावेळेला ताई आणि दादा आपल्याला एकाच मंचावर पाहायला मिळतील। श्वेता, खरं तर बघितलं तर आता इथून पुढे 4 दिवस सुप्रिया सुळे हे पुणे आणि पिंपरी चिंचवडसाठी ठाम मांडून बसणार आहेत आणि विशेष करून अजित पवारांचे जे उमेदवार आहेत त्या उमेदवारांच्या प्रचारासाठी ते आता या ठिकाणी दाखल झालेले आहेत। खरं तर या ठिकाणी जर बघितलं तर काल स्वतः रोहित पवार जे आहेत त्या अजित पवारांच्या उमेदवारांसाठी त्यांनी पिंपरी चिंचवडमध्ये जाहीर सभा घेतलेली पाहायला मिळाली। त्यामुळे आता पुण्याच्या इलेक्शनमध्ये आपण जर बघितलं तर बहीण भाऊ जे आहेत ते आता एकत्रपणे निवडणुकीला सामोरं झालेलं आपल्याला पाहायला मिळतात। पक्षातल्या फुटीनंतर हे दोन बहीण भाऊ जे आहेत ते एकाच ठिकाणी येऊन आता प्रचार करताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत। अर्थात उद्या त्यांचा जाहीरनामा जो आहे तो प्रसिद्ध सुद्धा होणार आहे आणि या जाहीरनाम्याला सुनेत्रा पवार असतील, अजित पवार असतील, तर इकडे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे हे एकाच मंचावर आपल्याला पाहायला मिळणार आहे। त्यामुळं पुणे महानगरपालिकेमध्ये आपण जर बघितलं तर राष्ट्रवादीचे बहीण भाऊ जे आहेत ते आता एकाच ठिकाणी आपल्याला प्रचारात पाहायला मिळतात। खरं तर काही दिवसांपासून या सगळ्या गोष्टीची एकत्र येण्याची चर्चा सुरू होती आणि ती आता प्रत्यक्षात आपल्याला पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या माध्यमातून पाहायला मिळतात। खरं तर अजित पवार काही दिवसांपासून सातत्याने काका शरद पवारांची स्तुतीसुद्धा करताना आपल्याला पाहायला मिळत होते। त्यामुळं इलेक्शन आलं की हे पवार कुटुंब आहेत ते एकत्र येतातच आणि त्याचं हे उत्तम उदाहरण आपल्याला पाहायला मिळतं आहे। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये जर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर यात काही वेगळं वाटणार नाही। खरं तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष जो आहे तो कदाचित शरद पवारांसोबत विलीनसुद्धा होऊ शकतो किंवा इथून पुढच्या काळामध्ये एकत्र राहू पण शकतो, अशी या ठिकाणी संकेत जे आहेत ते मिळताना आपल्याला पाहायला मिळतात। आणि या ठिकाणी जर बघितलं तर सुप्रिया सुळे जे आहेत ते आता अजित पवारांसोबत खांदा खांदा लावून पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या निवडणुकीमध्ये आपल्याला प्रचारात आता इथून पुढचे 4 दिवस पाहायला मिळणार आहेत। श्वेता, अगदी त्यामुळे सातत्यानं अजित पवारांकडून सांगितलं जात आहे की पुण्याचा मी खूप चांगला विकास करणार आहे असं सातत्यानं आश्वासन दिलं जात आहे आणि त्यामुळे जाहीरनाम्यातनं आता ते काय पुणेकरांना आश्वासन देतात हेही पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।